दुष्काळात शेतकरी आपलं पशुधन विकत असल्याच्या असंख्य घटना मराठवाड्यात नियमित पाहायला मिळतात। पण परभणी जिल्ह्यातल्या सेलू गावचे सावने कुटुंब एकत्रितपणे 35 ते 40 म्हशींचं यशस्वी संगोपन करतायत। यातून त्यांना महिनाकाठी 40 ते 50 हजारांचा निव्वळ नफाही मिळतोय। आज आपण सावने कुटुंबियांच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी परभणीला जाऊया। परभणी जिल्ह्यातल्या सेलू गावात दीपक सवने आणि त्यांच्या 3 भावंडांचं एकत्रित कुटुंब आहे। दुग्ध व्यवसाय या कुटुंबाच्या चरितार्थाचं मुख्य साधन आहे। गेल्या 4 दशकांपासून या कुटुंबात म्हशींचं संगोपन केलं जात आहे। 40 वर्षाच्या आधी माझ्यापाशी एक म्हैस होती। आता माझ्या पोरांनी 4 पोरं आहे। 4 पोरांनी 40 म्हशी कमी। मला काही कामधंदा होत नाही म्हणून मी चक्कर नुसते मारित असतो। म्हशीकडे इकडे तिकडे जाणं बघणं हे व्यवसाय। पोरं माझे मेहनतीचे खूप कष्ट करते तर ते पुढे चालला पाऊल पुढे चालू। दीपक यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आज 4 मुलांनी जोमानं पुढे नेलाय। एका म्हशीपासून सुरू झालेला व्यवसाय आता जवळपास 40 जनावरांवर गेलाय। माझ्या वडिलांना एक म्हैस होती आधी, ते एक म्हशीच्या नंतर मग वडिलांनी हे केलं। मग त्याच्यानंतर आम्ही एक म्हशीच्या 2 केल्या, 2च्या 4 केल्या, 4च्या आता जवळजवळ 35-36 म्हशी। तर एक म्हैस समजा पहिल्यांदा 15-16 हजार रुपयाला भेटत होती, पण आता 1,10,000 1,05,000 भेटायची। तर हे असा व्यवसाय असं सुरू केलेला आहे। आणि दूध मात्र आम्ही इथंच विकतो, म्हणजे वरवी नाही काय नाही, घरून दूध जातं आहे किंवा पनीर घरून विकतो आम्ही, दही विकतो घरून। आणि हे असं 200 लिटर दूध निघते, सकाळी 100 संध्याकाळी 100। आम्हाला जवळजवळ 10,000 रुपये धंदा येते रोजचा। सवाने कुटुंबानं घरगुती पैदास करून म्हशींची संख्या वाढवली आहे। विशेष म्हणजे या कुटुंबाकडे स्वतःची 1 गुंठाही शेती नाहीये। विकतचा चारा आणि पाणी घेऊन या कुटुंबानं म्हशींचा व्यवसाय नफ्यातून आणून मोठा केलाय। सध्या दररोज 200 ते 250 लिटर दुधाची 50 रुपये लिटरनं विक्री होते। यातून त्यांना दररोज किमान 10,000चं उत्पन्न मिळतंय। यातून सगळा खर्च वगळता जवळपास 1,500 ते 2,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। महिन्याकाठी 45 ते 50 हजारांचा नफा मिळतोय। 8,000 रुपये समजा ह्याच्यात खर्च जात आहे। 3 पोते पिंडीचे लागतात, 200 कडवा लागत आहे आणि मजुरी लागते समजा 2 गडी येतं आणि बाकीचे आम्हाला 1,000-1,000 रुपये महिना उरतो सगळं जाता। दूध निघत आहे 200 लिटर दूध रोज, आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये येतात। 10,000मध्ये 8,000 रुपये खर्च जात आहे, 2,000 रुपये समजा रोज उरतं आहे। 2,000 म्हणजे 60,000 रुपये महिना उरतो आहे। त्याच्यात गाड्याला जातं समजा 10,000 रुपये महिना, 50,000 रुपये महिना उरतो। सध्या पाणी टंचाईमुळे सवाने यांचा व्यवसाय अडचणीत सापडलाय। गावोगावी भटकून विकत पाणी आणून व्यवसाय टिकवणं सुरू आहे। आम्ही आता ते कसं आहे, पाणी बिन आपलं विकत घेतो आणि एक भाऊ फक्त कडब्यावर आहे। कडबा आणतो, कडबा कुठं भेटन काय भेटन त्याच्या हिशोबाने ते कडबा घेऊन येतं आहे। आणि एक भाऊ पाणी आणतं आहे, 500 लिटरची टाकी एक, 1,000 लिटरची टाकी एक, ती भरून आम्ही कुठं जिथून भेटन तिथून आणतो। तिथे 150 रुपये लागतात। रात्री आम्हाला 11-11:30 वाजले रात्री पाणी पाजायला, पाणी भेटलं नव्हतं म्हणून कुठं। एवढी पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची टंचाई अक्षरशः जनावराला पाणी जास्त लागत आहे। उन्हाळा दिवस आहे म्हणून जनावर बी जास्त पाणी पित आहे आणि ह्याच्या योगाने आम्हाला पाण्याची जास्त टंचाई। दीपक यांना म्हशींच्या संगोपनात घरातल्या महिलांची मोलाची मदत मिळते। दूध काढण्यापासून ते म्हशींच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी महिला सहज हाताळतायत। माझे 3 देर आम्ही सगळे करतो तेवढ्या म्हशीचं, 40 म्हशीचा। हो, 4 वाजल्यापासून होतो दिवस सुरू। दिवस सुरू होतं, 9 वाजता आवरतो सगळं, गौऱ्या शेण, दूध साफसाफ, वैरण टाकणं, पाणी पाजणं। 5:30ला दूध सुरू होते, मग वैरण पाणी 9 वाजता। हो, सवाने बंधू एकत्रितपणे व्यवसायाचं नियोजन करतायत। एक बंधू चारा नियोजन, एक जण पाणी नियोजन आणि एक गोठ्यातलं नियोजन करण्यात दंग असतात। त्यांच्या कामात घरातले सगळे सदस्य मदत करतात। आता बाहेर चारा नसल्यामुळे 6 महिन्याची आम्हाला वैरण साठवणूक करणं लागते। त्यामुळे आम्हाला कमीत कमी 15 ते 20 हजार कडबा लागतो। ते शिल्लक आम्ही करून ठेवून देतो, आमच्याकडं गोदाममध्ये लावून टाकतो आम्ही। मी पाणी असतो साहेब, त्या कसं आहे पाणी भेटत नाही, कुठं हिंडून मग कुठं 1,500 लिटर पाणी भेटतंय, ते बी सगळ्या जिल्ह्यात हिंडून
मग पाणी भेटतंय. ते ढोराला पाणी नाही राहणार घेणार, ते ढोराला पाणी घरीच पाजावं लागतंय. रानाचं काही इशेत नाही, कोणी पाजू देत नाही, लोक शेतकरी येऊ देत नाहीत. ते म्हणजे आम्हालाच पाणी नाही बाबा, तुमच्या ढोराला कुठून देणार आम्ही, हौदं नाही काही नाही. मग ते यांना घरीच पाणी पाजणं इकत आहे, हिंडून पाणी मग पुढं 1,500 लिटर पाणी भेटतं विकत. सध्या सवाने कुटुंबाकडे 35 म्हशी आणि 7 ते 8 वगैरे आहेत. घरासमोरच्या जागेत म्हशींचं शेड आहे. इथं सुका चारा देखील साठवला जातो. सध्या पाणी टंचाईच्या तीव्र अडचणीला हे पशुपालक कुटुंब सामोरं जात आहे. 1,500 पेक्षा जास्ती पाणी लागतंय, पण आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही भागाभाग करायला 1,500 लिटरमध्ये. नाही तर ते एक टाईम जरा कमी पाजायला लागतात, सकाळी जास्ती पाजायला लागतात, रात्री थोडं म्हणजे कसं पाण्यामुळे परेशानी होईल. पुन्हा त्यांना काही पाणी अंगावर पाणी टाकायला नाही, काही नाही, त्याचं अवघड झालं, पाणीच नाही. सवाने कुटुंब दुधाच्या विक्रीबरोबरच खवा, दही, पनीर तसंच तूप देखील विक्री करतंय. यातून त्यांना दूध विक्रीपेक्षा 4 पैसे जास्त मिळतात. म्हशींच्या शेणाच्या विक्रीतून त्यांचा चाऱ्याचा खर्च भागतो. सवाने कुटुंबानं ऐन दुष्काळात महिना 50,000ची कमाई करता येते हे दाखवून दिलंय. या कुटुंबानं दुष्काळातही आपलं पशुधन टिकवून त्यावर कुटुंब जगवता येतं हे दुष्काळाच्या नावाखाली पळ काढणाऱ्या मराठवाड्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.